केला आज? होय, त्या जन उशीर केला. वाटलंच. ए काय वाटलं ग? हा रावल्या, बळबळ बोलायची लई हौस असते ना एकेकांना. कसा बरा झाला वाटतं? झालं की, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसती कधी. होय होय, नाही मरत. कावळ्याच्या शापानं. काय मग आज कुठं दौरा? परतीच्या कामाला चाललोय. अरे किती वेळा जात आहे? ती भरतीवाली बी वैतागले असत्याल. राहुल्या, दुसऱ्याच्या कामात कशाला पाहिजे लुडबुड? बघितलं का रावल्या, स्वतः मध्ये मध्ये बोलून लुडबुड करायची आणि दुसऱ्यांना बोलायचं. ए मला काय हाऊस नाही तुझ्या संग बोलायची. नाही ना, मग कशाला बोलतोय? तू कशाला बोलतीस मग? तुला कशाला पाहिजे चौकशी? चोंबडी कुठली? चोंबडी बोलायचं काम नाही हा आजा, सांगून ठेवते. चोंबडीला चोंबडी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? लय होते आजा. तुला किती वेळा सांगितलंय भरतीवरून बोलायचं नाही म्हणून? मी तुझ्याशी कुठे बोलती? मी तर रावल्या संग बोलते. तू रावल्या संग बोल नाहीतर आणि कोणा संग बोल, भरतीवरून बोलायचं नाही. मला काय पाहिजे ते मी बोलणार. लोकशाही आहे. ए आली मोठी लोकशाहीवाली. तू भरतीवरनं बोल तरी मग सांगतो तुला. काय सांगणारस? येऊ दे की येळ, मग सांगतो. तू होत नसतो भरती. आता बोल. शिकले ए उतरा खाली आणि बसा दिवसभर भांडत. परत जर भांडला ना तर चालू कडे उडी मारेन मी. शीतल, माझं एक काम आहे तुझ्याकडं. काय काम? मला पण गुडलक दे की. कसलं गुडलक? ते इतक्याला दिलं तसलं, म्हणजे माझं पण काम होईल. ए आपल्याला हिच्या गुडलकची गरज नाही बरं का. तुझं काम होतंय वे गुडलक शिवाय. आपल्याला मिळालंय गुडलक. काय कुठले? कुणी दिलं असेल घ्यायला गुडलक? दिलं असेल की त्या मांजरीनं. मी बोलले ना, बोका हाय हो. काय म्हणलीस ग? तुझ्याशी कोण बोलते? शीतल, दे की गुडलक. तुझ्या दोस्ताकडनं घे की. मला कोण बी गुडलक देत नाही. पाचवडच्या बाजारात 3000 झालं, कुडाळच्या बाजारात 4200, मुंबईच्या गोळे काकूंनी 7000चा माल उचलला आपल्याकडनं. म्हणजे एकूण टोटल 14200 आणि पहिले 18000 आहेत. कुणी दिला असतील एवढं पैसे? कुणी म्हणजे बायकांनी. कुठल्या बायका? हेच गोळे काकू, सुमी मावशी, सवी काकी. बचत गटाच्या बायकांनी? हा, मग आणि कोण देणार? अजिंक्य बचत गटाच्या बायकांकडे पैसे मागते आला असं वाटलं नव्हतं. अजिंक्य, त्यांचा काय संबंध? तू काय सांगतेस? तू काय विचारतेस? अगं मी विचारतेय, अजिंक्यना एवढं पैसे कुणी दिले असतील? जयडे, अगं कुठं लक्ष आहे तुझं? काय विचारते मी? कुणी पैसे दिले असतील एवढं अजिंक्यना? काय माहित. अगं मला वाटलं तू बचत गटाचं विचारतेस. ह्यांनी तर पैसे दिले नसतील ना? नाही नाही, अगं पप्पांनी नसतील दिले पैसे. तुला काय माहित? अगं म्हणजे मला असं वाटतंय की पप्पांनी नसतील दिले पैसे. ह्यांनी नाही दिले तर मग कुणी दिले असतील बरं? काय माहित. जीजी? नाही नाही, अगं जीजीकडे कुठे येतात तेवढे पैसे? तुला काय माहित? साठवले असतील तर? रोज ह्यांच्याकडनं 10 घेऊन साठवलंच असतील की. अगं तरी पण एवढे थोडीच होणार आहेत. ते बी हायच म्हणा, पण ह्यांनी पैसे कुठं आणलेत की काय कळलं. इथं मी तुझ्या संसाराला पैसा पैसा जमवते आणि अजिंक्यांची लक्षणं बघ कशी आहेत ती. आर्मीत भरती होऊन संसार करता येते का? सांग की. तुला काय बोललं नाहीत का अजिंक्य? नाही. असं दचकायला काय झालं? काय नाही.
मग सांग की, काय तुला काय बोलले का अजिंक्य? नाही, उलट मी पण त्यांनी पैसे कुठून आणले याचाच विचार करते. जयडे, एक काम करशील, काय? तू अजिंक्यवर बारीक लक्ष ठेव आणि त्यांना पैसे कोणी दिल्यात ना ते शोधून काढ. हा. ह्यांनी पैसे दिल्याचं जर समजलं तर ह्यांचं काय खरंच नाही. अगं मला असं वाटतंय की त्यांनी त्यांच्या काकांकडून पैसे आणले असतील. नाही नाही, लहानपणापासून ओळखते मी अजिंक्यना. पैसा मागायला काकांकडे जाणार नाही. हा, मग एखाद्या दोस्ताकडनं घेतले असतील. विक्रमन राहुल्या सोडला तर दुसरा कुठला दोस्त बी नाही की जेवढं उधार होऊन पैसे देईल. त्या दोघातलं कुणी दिलं असेल असं मला वाटत नाही. पैसे घरातल्याच कुणीतरी दिलं. नाही नाही, अगं घरातलं कुणी नाही दिलं. तुला काय माहित? अगं म्हणजे घरातलं कुणी दिलं असतं तर सांगितलं असतं ना. पण जर का कुणी न सांगता पैसे दिलं तर मी हाय आणि देणारा हाय. नुसतं कळू दे मला पैसे कुणी दिल्यात ती. मग काय करते ती बघच. मी पैसे दिलेलं मम्मीला कळलं ना तर माझं काय खरं नाही. नाना, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज सुन्या नाही तुझ्या बरोबर? नाही, आज रजेव आहे त्यो. बर बर बर. नाना, माझं एक काम होतं. अरे बोल की मग, काय झालं? नाना, तुम्हाला गावात लय मानतात. समधी तुमचं ऐकतात. तुमचा शब्द कोणी खाली पडू देत नाही. माझं एक छोटस काम कराल? अरे बोल की मग. आमचा अजिंक्य हं. काय केलं आमचं ऐकणं झालाय. तुम्ही जरा त्याच्याशी बोलून बघा की तुमचं ऐकल त्यो. अरे अजिंक्य चांगला पोरगा आहे, त्याला काय सांगायचं? तसं नाही, त्याच्या डोसक्यात आर्मीचं खूळ भरलंय. आमचं कोणाचं ऐकणच झालाय तो. तुम्ही जरा बोलून बघा की त्याच्याशी. पण मी नेमकं काय बोलू त्याच्याशी? तसं नाही नाना, आज तर भरतीच्या कामाला तो पैसे भरायला निघालाय. काय तुम्ही समजून सांगितलं नाही त्याला कुणी? आमचं काहीच ऐकणं झालाय. अहो नाना, आई बापाच्या माघारी हे पोरग आम्ही एवढं वाढवलं आणि ह्यो सैन्यात भरती व्हायचं म्हणतोय. उद्या तिकडे काय बरं वाईट झालं तर त्याच्या चुलत्यांना पाहुण्यांना काय उत्तर देणार आहे मी? नाना, भले आजपर्यंत त्यांनी काय मला विचारलं नसेल, पण वाईट साईड झालं ना तर 10 बाजूने 10 तोंड बोलायला लागतील. तू काळजी करू नकोस, मी सांगतो त्याला समजून.